त्या पात्र जे आहे ना, तर त्या पात्राला दोन किनारे आहेत. गंगा वाहते ना, तर गंगेला दोन किनारे असतात. एक किनारा असा असतो की तिथे दगड वगैरे असतात, तिथे त्याच्यापासून त्या पाण्यापासून काही पिकवता येत नाही. आणि एक किनारा असा आहे की त्या किनाऱ्यावर त्या गंगेच्या पाण्यापासून काय केलं जातं? टरबूज, खरबूज, विविध प्रकारची शेतीची साधन, शेती केली जाते. कधी कधी गंगेला एक किनारा असा असतो, नुसते दगडच असतात, तिथं पाण्याचा उपयोग पाणी असूनही करता येत नाही. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्याकडे गंगेचं पाणीही आहे आणि तुमच्याकडे जमीन सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून गंगा म्हणजे भक्ती, आणि भक्तीला दोन किनारे असतात. एक किनारा आहे ज्या किनाऱ्यावर त्या गंगेच्या पाण्यापासून स्वार्थ साधला जातो, तो भक्तीचा आहे स्वार्थी किनारा. उदाहरणार्थ पंढरीला गेला, बोरला पाणी मागून घेऊन आला, स्वार्थी किनारा. नागनाथाला नारळ फोडलं म्हणजे शेतूचं डोकं फुटून द्या, स्वार्थी किनारा. आणि दुसरा निस्वार्थी किनारा तो की ज्या ठिकाणी गंगेच्या पाण्याची फक्त पूजा केली जाते, दुसरं काही केलं जात नाही. हा संतांचा जो किनारा आहे. संतांची पंढरी कोणती? तर ही फक्त देवाची पूजा केली जाते, काही मागितलं जात नाही. आणि आपली पंढरी कोणती? शेंब्या आणि बैलाला घोगड्या आणि घोगड्या बाजारात जाईल, हे घेईन ते घेईन, जाताना एवढी छोटी पिशी घेऊन गेला, येताना 2 पोते टाचून आणली. स्वार्थी किनारा. पंढरी एकच आहे, कोण कसं बघतो याच्यावर आहे. जाकी रही भावना जैसी, प्रभोगती न देखी कैसी. माझ्या माऊलीचे वडील एक आजारीने, लोहाट महाराज, 80 वर्ष काढली परमार्थामध्ये. आणि इतका पवित्र कुळ आहे, कुटुंब आहे महाराज. अक्षराची सेवा आहे घरामध्ये. जास्त धन दौलत नाही, पण यांचे धन आहे. मी धनवान मानतोय मंडळीला का? जिथं अक्षराची सेवा केली जाते ते घर धन्य, धन्यवाद, धन्यवाद करण्याच्या योग्यतेचे. जिथं काहीतरी संस्कृताचं अक्षर म्हटलं जातं, तरीशाच्या मेडिकल मध्ये मस्त धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ. जिथं धर्माच्या अक्षराची सेवा केली जाते, धन्य मानावं. आता केवट ज्या किनाऱ्यावर बसलेला आहे, हा केवटाचा किनारा केवट साधारण एक नावाडी नाहीये. केवट हा खूप मोठा राम भक्त आहे. आणि केवटाचा किनारा आहे निस्वार्थाचा किनारा. आता प्रभू रामचंद्र आले गंगेच्या किनारी, आणि किनारी आल्यानंतर बघताय तर गंगेचं पाणी आहे, नावा सगळ्या एका बाजूला बांधलेल्या नावेच्या जवळ कोणीही नाही, कोणीही नाही अशी अवस्था आहे. आणि हा एकटा केवट दूरवर एका दगडावर बसलेला आहे. त्याची नाव मस्त तुटकी तुटकी, त्याच्या नावेला नीट व्यवस्थित असणाऱ्या फळ्या सुद्धा नाही, कधी बुडल सांगता येत नाही अशी त्याची एक नाव तरत होते. आणि केवट बसलेला आहे दगडावर. प्रभू रामचंद्र म्हणतायत, गोहका म्हणे जी महाराज, म्हणे आपल्याला पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं. म्हणे मग मला नाव पाहिजे. म्हणे प्रभू तो दिसतोय तर तो तिकडे दूरवर, तो एकटाच नावडी म्हणे बाकीच्या नावा, म्हणे बाकीचे मी वचनबद्ध झालो. म्हणे केवटाने मला पाणी पाजलं आणि मग मी त्याला वचन दिलं. काय म्हणजे कसं दिलं? म्हणलं मी म्हटलं त्याला काय, रघुकुल रीती सदाची आई. प्रभू रामचंद्र म्हणतात, ए गोहका, वचन देताना जर विचार करून बघ. म्हणे आमच्या बापाने वचन दिलं, म्हणे त्याच्यापुढे आमची ही आल्या वनवासाला आहे. म्हणून माणसाने वचन देताना, शब्द देताना विचार करून द्यावा. देवाच्या दारात तसे मोठे शब्द देऊच नये. दिल्यानंतर मग ते ऋण होतं महाराज देवाचं. शब्द देताना उद्याची परिस्थिती काय बदलल, कसं फिरले सांगता येत नाही. म्हणून शब्द देताना माणसाने विचार करावा लागेल. म्हणजे प्रभू त्यांनी मला वाचवलं होतं. सांगतायत हकीकत. तुम्हाला जर गंगेच्या पलीकडे जायचं असेल
तर मी तुम्हाला सांगतो म्हणे तुम्हाला त्याला म्हणावं लागेल. आता प्रभू रामचंद्र म्हणतात त्याला इकडे बोलवा म्हणे. प्रभू आता मी इथपर्यंतच होतो म्हणे माझं चालू, सगळी माझी चलती कुठं गंगेच्या किनाऱ्यापर्यंत, आता इथून पुढे माझं काय चालणार नाही म्हणे. मग म्हणे तुम्हाला म्हणावं लागेल, तुम्हाला म्हणावं लागेल म्हणे. त्याला इकडे बोलवा म्हणे. तू हट्टी म्हणे येणार नाही म्हणे. मग म्हणे तुम्ही बोलवा. प्रभू रामचंद्र म्हणतायत ए कुहका इकडे ए केवटा, अरे इकडे ये भाऊ, ए केवट. केवटाला आवाज जातो. केवट म्हणतो जी प्रभू. म्हणे इकडे ये, इकडे ये. केवट म्हणतो प्रभू तुम्हाला गरज असली तर इकडे या, इकडे या, नाहीतर तिकडच जा. लक्ष्मण म्हणतात काय उद्धट आहे प्रभू हा, एवढा उद्धट भक्त. म्हणे भाऊ लक्ष्मण तू थोडा शांत बस, तुझं डोकं गरम आहे, तू बोलायचं नाही, तर काय होईल म्हणे. एवढा एकच नावाडी, हा जर आपलं याच्याकडून काही थोडं कमी जास्त झालं तर आपल्याला पलीकडे पोहोचायला दुसरं कोणी नाही. तुला मी हे एक सांगतो म्हणे. काय म्हणे मला पोहता येत नाही बरं लक्ष्मण, मला पोहता येत म्हणे. मग म्हणे मी तारता येत मला, पण मला पोहता येत म्हणे. मग तुम्हाला कसं, तुम्ही कसे तरता म्हणे. मी पण करतो म्हणे, पण ह्या भक्ताच्या जीवावर करतो म्हणे. त्यांची नाव मी आणि माझी नाव तो, असं नातं आहे म्हणे आमच्यावर. प्रभू रामचंद्र जात आहेत जवळ, सीता माता आहेत, लक्ष्मण आहेत. म्हणे केवटा अरे भाऊ मला पलीकडे जायचंय म्हणे. मग जावा की प्रभू. म्हणे पलीकडे जायचं म्हणजे तुझ्याकडे नाव आहे म्हणून मी तुला विचारण्यासाठी आलो. म्हणे मग नाव झाले म्हणून काय झालं म्हणे. प्रभू तुम्हाला जायचं तर जावं म्हणे पलीकडे, पवत पवत जावं म्हणे. अरे वेड्या केवटा, अरे पलीकडे कसं जायचं म्हणे, माझ्या सगळं नारी आहे म्हणे. म्हणे प्रभू नारी आहे ना, मग मला जरा थोडी दया यायला लागली म्हणे तुमच्यावर. लय गरीबाच्या घरचे दिसत आहेत म्हणे, सगळं लक्ष्मी तुमच्या. म्हणे गरीबाच्या घरचं आहे म्हणून तर तुला म्हणतोय ना भाऊ मला पलीकडे जायचं. म्हणे प्रभू मला तुमचं एक मर्म माहित आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात मला नाव द्या, आणि केवट म्हणतो मला तुमचं मर्म माहित आहे. मांगी नावन केवट आना, मांगी नावन केवट आना, बहई तुम्हारे मर्म मैं जाना, बहई तुम्हारे मर्म मैं जाना, चरण कमल कहु सब कहाई, मानुष करनी मोरी काज आई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. मागी नाव मागितली तर म्हणे केवट म्हणतो प्रभू तुमचं एक मर्म मला माहित आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला नाव देऊ शकत नाही. म्हणे काय मर्म आहे मला तरी सांग. म्हणे तुमचं मर्म असं आहे म्हणे की मी रामायणात एकदा ऐकलं होतं म्हणे, आमच्या गावात मी रामायणाची पोथी चालते म्हणे, आमच्या गावात मी अयोध्येला 15-15 वर्ष काढलेली महात्मे लोक आहेत म्हणे. म्हणे ते रामायणात मी असं ऐकलं होतं म्हणे. काय म्हणे तुमच्या चरणाची जी धूळ आहे ना म्हणे, तुम्ही लहान होते म्हणे, आणि लहान होते तर चरण रस्त्याने चालले, आणि चालता चालता काय झालं तुमच्या चरणाची पायाची धूळ एका दगडाला लागली आणि छुवत शिलाबाई नारी सुहाई. पाहणं तिला काटकटी नाही. म्हणे प्रभू तुमच्या नुसत्या पायाची धूळ
त्या दगडाला लागली तर त्याची स्त्री झाली म्हणे. आणि पाहन पाहन म्हणजे दगडाचं वाहन, त्यानं काट कठीण आहे. या लाकडाचं वाहन हे काष्टाचं आहे म्हणे. काट कठीण आहे. काट म्हणजे काट. दगडाची जर नाडी होत असेल तर काष्टाची नाडी व्हायला किती वेळ लागेल? चांगला ऐकलं म्हणे रामायण. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला तर दगडाची पाहन म्हणजे दगडाची स्त्री झाली. कोणता प्रसंग आहे? शेटगे मावशी बोटवर करायचं ज्याला माहिती तिने हा त्या टाळ्या वाजवायचं माझ्या मावशीसाठी. अहिल्याचा उद्धार चरण कमल रज चाहती कृपा करवू नको देवी. चरण कमळाच्या धुळेने अहिल्या तरुण गेली, दगडाची नारी झाली म्हणे. म्हणे मग प्रभू माझी ही दगडा ही नाव कशाची म्हणे? काष्टाची, लाकडाची. हिला जर तुमच्या पायाची धूळ जर लागली म्हणे तर धूळ लागल्या लागल्या काय होऊन जाईल? तिची एवढी मोठी नारी होऊन जाईल म्हणे. सांभाळायची कोणी? आणि त्यात मला एक अडचण आहे म्हणे. माझी गर्दनी लय गुणाची आहे म्हणे. मला दुसरी न्यायची इच्छा नाही म्हणे. मला दुसरी नाही न्यायची. प्रभू रामचंद्र पाहतात त्याच्याकडे हसतात. मग याच्यावर करावं तरी काय? म्हणजे तरणी मध्ये गर्दी होई जाई बाट पर्यंत नाव गुणाई. म्हणजे प्रभू ती तरुण स्त्री माझ्या घरी येऊन जाईल, माझी दुसरी घरी नाही होईल, माझी वाट लागून जाईल म्हणे. एका पुरुषात दोघी नाही. सगळंच उत्तर येते दोन्ही अवघड होऊन जाईल. प्रभू माझं घरही वाचवा आणि माझी नावही वाचवा. दोन्ही बाजूने वाचवायचं मी तुमच्याकडे ठेवतो म्हणे. म्हणजे मग करावं काय? म्हणे प्रभू ऐका. जो प्रभू पार अवसिका चहू मुई पद पदुम पखार उठे. जर तुम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर जर जायचं असेल प्रभू तर तुम्ही मला म्हणा काय? केवटा माझे पाय तू काय कर? धू एकदाच. माझ्या पायाची धूळ काढ. मी तसे धुवायला मोकळं नाही बरं का प्रभू. एवढी आपण नसतो करीत म्हणे सेवा कोणाची. तुम्ही प्रभू आहे म्हणून मला थोडी नाव वाचवायची म्हणून. आणि मग काय? तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर पाय धुवायचं. सीता माता अशी पाहते, लक्ष्मणाकडे पाहते, प्रभू रामचंद्राकडे तिरप्या नजरेने पाहते. आणि तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र म्हणतायत केवटा धू माझे पाय. कारण प्रभूला माहित आहे याची इच्छा आहे काय? चरण धुवायची नाही. या केवटाची इच्छा आहे काय? प्रभू श्री रामचंद्राचे गोड दिव्य चरण धुण्याची इच्छा. महाराज चरण तीर्थ असतं महाराज. संत लोक परमात्मा पादुका, गुरुचरणाच्या पादुका, देवाचं देवपूजा केल्यानंतर जे तीर्थ असतं ते खूप पवित्र असते महाराज. त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती असते. आणि मग काय? तू म्हणे माझे पाय. सीता माता पाहते लक्ष्मणाकडे. प्रभू रामचंद्राकडे हळूच पदराच्या खालून पाहते. कारण पाहण्याचा अधिकार नाही, डोळे वाटारण्याचा. प्रभू रामचंद्र सीता मातेकडे पाहतात. सीता माता प्रभू रामचंद्राकडे पाहते. प्रभू रामचंद्र म्हणतात काय आई साहेब? सगळ्या जगाच्या आई आहात बोला. सीता माता अशी पाहते, डोळ्याने इशारा करते. प्रभू माझ्या बापानं 4 पोरी दिल्या तुम्हाला. किती? 4. सध्या एक पायची म्हणलं तर 4 दिले तो पोरगी भेटणार. 4 पोरी दिल्या. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती. माझा बाप जीवनमुक्त महात्मा. या जीवनमुक्त महात्म्याने 4 कन्यादान केले. काय? सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान. एखाद्याने कन्यादान केलं ना महाराज त्याने जीवनात दान करू नये करू गड त्याला पृथ्वी दानाचं पुण्य लागतं. आणि प्रभू 4 पोरी दिल्या. लग्न केल्यानंतर राजा जनकाला वाटलं
मी 4 कन्यादान केले ना तर माझी एखादी इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करते. म्हणून गुरु वशिष्ठाला जाऊन म्हटले, म्हणे गुरु बाबा एक काम करा ना. म्हणे काय? म्हणे आमचे जे असणारे काय जावई आहेत ना, म्हणे मोठे जावई प्रभू श्री रामचंद्र, तर माझी एक इच्छा आहे. म्हणे म्हणे काय? माझी इच्छा अशी, म्हणे मला त्यांचे पाय धुवायचे, पाय धुवून द्या ना. प्रभू रामचंद्र म्हणे ठीक आहे, राजा जनकाची इच्छा आहे पाय धुण्याची, आम्ही पाय धुवून देऊ, पण उजव्या पायाचा फक्त एक अंगठा धुवून दिला बाबा. प्रभू रामचंद्र म्हणे प्रभू 4 पोरे दिल्या तर एक अंगठा धुवून दिला म्हणे, आणि याचं तुमचं काहीच नातं नाही तर याला दोन्ही पाय धुवून देऊ राहिले म्हणे. प्रभू रामचंद्र हसताय. सीते हे देवभक्ताचं प्रेम आहे. आणि मग काय केवटाला सांगतात, ए केवट म्हणे काय धू म्हणे पाय. म्हणे ठीक आहे प्रभू. असं म्हटल्यानंतर केवट उठतो म्हणे प्रभू आता धुतो म्हणे. आता धुवावे ना पाय, तर केवट उठतो घराकडे पळत सुटतो. म्हणे अरे केवटा कुठे चाललास? म्हणे प्रभू ते यज्ञ काही कथा कीर्तन असलं की ते अशी आरती बिरती ओवाळतात म्हणे, तर आरती ओवाळताना हे इथं असं कोणतरी हात लावायला लागत असते म्हणे. डाव्या बाजूला कोणीतरी उभं राहायला लागतं, आणि मग ते आरती मध्ये फोटो बिटो काढायला मजा वाटते म्हणे. मग ते आरती ओवाळायला ते असं मागं हात लावायला लागतं म्हणे. प्रभू मोठ्याला एखादं पुण्य कर्म जर करायचं असलं ना तर त्याच्यामध्ये ज्याने लग्न केलं म्हणे त्यांनी जोडीने करावं म्हणे. नुसतं एकटा भांब्यामध्ये येऊन फायदा नाही म्हणे, जोडीने यावं. चुकलं काही तुमचं बरोबर वाघ सुटले तुम्ही कसं काय जोडी त्याला येतो होतं माझ्याकडे पाय, तुम्हाला भांब्या नाही म्हणते. आमच्याकडे करून रस बी भरपूर राहतो, कधी कधी रुद्र रस बी होऊन जातो भरपूर. त्याला बी कळायला लागलं बरोबर, ते बी रसात यायला लागले कधी कधी. म्हणे प्रभू एकटा नाही, देवाचे पाय धुवायचे. आता देवाचे पाय धुवायचे ना, पुण्याचं काम करायचं, घरधनीला घेऊन येतो, घरधनीला घेऊन येतो, पळतच सुटला घरी. म्हणजे केवटा लवकर आहे, किती लांब घर आहे. म्हणजे काय नाही बिनधास्तरा. म्हणे प्रभू 14 वर्ष आहे तुमच्याकडे. किती? 14. लक्ष्मण म्हणते प्रभू मला विचारले चाललं तुम्ही जरा, तुम्ही लगेच मोकळ करून देतात म्हणे एखाद्या सगळं भांडण. नाही तर सांगितलं असतं सर म्हणे तू भूलू नको, तू राजा राजा बोलशील बिघडं बरं का म्हणे त्याचं माझं बिघडलं तर मग बसा गाटागळा खात घेऊन घेतलं. जातो घरी, घरी जातो पळत पळत, आणि पळत पळत जातो आणि घरधनी आपला स्वयंपाक करते. लहान लहान 4-5 पोरं येतात. कोणाला? त्या केवटाला. एकाच्या अंगावर नीट कपडे नाही, नंग धडंग लेकर घरामध्ये. आणि कधी जर महत्वाची गोष्ट असली ना, सगळ्यात जास्त येडेवणी जर कोण करीत असले लेकर करते. लहान लहान बाळ. आणि ती गोड अशा पद्धतीची चूल लावलेली, तिचे मुलं एक लेकर बारीक, आणि ती चुलीला असं पांढऱ्या असणाऱ्या त्या मातीनं असं सारलेलं आहे. ते काही आनंद वेगळा असतो पांढऱ्या चुलीच्या जवळ बसायचा, आजीबाईच्या हातची भाकर खाण्याचा आनंद वेगळा असतो. आणि त्या आईचं प्रेम, घरातली म्हातारी जी आजी असते त्याची प्रेमाने भाकर थापते. थापता थापता तिचा हात लागतो, त्या मायेने थापत ते भाकरीचा आनंद वेगळा राहतो. आता तो आनंद काळानुसार कमी कमी होत चालला. आज मी ज्यांच्याकडं गेलो होतो ना ससने भोजनाला, ती माऊल्याशी मस्त थापत होती भाकर. म्हणलं वा वा, अशी आई थापटून राहिली, आजी थापटून राहिली ना, असं वाटत होतं की आजी सगळ्याला प्रेमाने थापटून राहिली, सगळ्याने प्रेमाची थाप लावू राहिली असं वाटायचं त्याला. आता शहरामध्ये भाकरी थापत नाही, आता झोमॅटो आले. त्या झोमॅटोला ऑनलाईन ऑर्डर केली तर ते घरी घेऊन येते. जे लागत ते पिझ्झा खाचा, पिझ्झा खाते. 1000 रुपयाचा पिझ्झा. त्याने काही नाही, त्याला काही चव नसते. घरधनीची भाकर थापटायचं काम चालू. तेवढ्यामध्ये केवळ जातो, ए घरधने म्हणजे का हो, म्हणे अगं
अगं तुला काय सांगू म्हणे 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 गंगेच्या किनारी मी गेलो, तुझा मंत्र कामाला. म्हणे काय म्हणे गोहकाला सांगितलं, गोहकाने दौंडी पिटवली. आता गंगेच्या किनावर माझे एकट्याचेच नाव प्रभू रामचंद्र आले आणि मला म्हटले काय केवढा पाय धुवून. गर्दनी रडायला लागली. म्हणे हो धनी काय बोलला. म्हणे हो मला देव म्हणला पाय धुवून. रडायला लागला गर्दनी रडायला लागली. म्हणजे धनी अहो धनी लई 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 गरीब माणसासंग मी प्रपंच केला, पण मला आज कळालं गरीबाच्या प्रपंचात राम असतो म्हणून. मला आनंद वाटला. म्हणे गर्दनीचं अंतकरण भरून गेलं. म्हणे धनी म्हणे काय म्हणे चला आपण पाय धुवायला जाऊ. म्हणे चला तर चला. मग पाय धुण्यासाठी आता निघाले. म्हणे चल लवकर बिगी चल. आता हा केवट निघाला, पण गर्दनी हुशार. गर्दनीने विचार केला अहो तसे कसे पाय धुवायचे. म्हणे मग पाय कशा धुणार. म्हणे मी घेते बरोबर. गेली ती भाकरी टाकत होती, भाकरी वगैरे काढली, काठवत घेतली लाकडाची काठवत, आणि लाकडाची काठवत घेतली आणि काय केलं केवट घेऊन निघाला. आता केवट काठवत घेतो आणि काय करतो पुढं केवट माग त्याची बायको काठवत घेऊन, आणि मग हे 4-5 लेकर बाबा बाबा मला खाऊ खायला पैसा दे. अशा वेळेस पोर येणे खूप आनंद आहे. आता त्यामध्ये काही त्रास नाही म्हणा. नाहीतर दुपारची कथा जर असली ना, मी राम वनवासच सांगत नाही. डायरेक्ट प्रभू आहे तुम्ही निघाले तर 5च वाक्यात लगेच अरण्यकांड सुरू. कारण तो विरह रस टिकत नाही महाराज. आणि एकदा जर विरह रस टिकला नाही तर मग त्याला छेडण्यात मजा नसते महाराज. काल रात्री आमचा गाडीमध्ये जाताना विषय झाला. सगळ्यात अवघड जर काय असेल, जर नियमाने कथा करत असेल मनुष्य, तर ती सगळ्यात अवघड आहे. नाहीतर नियम सोडून काय कसं काही केलं तरी वा लोक नाचूच राहिले, कशाला वा म्हणूच राहिले. काही करा, काही वागा, कसं राहावा, काही करा. सोपी कथा तशी करणे, पण अशी नियमाने ज्याच्यामध्ये राम प्रगट होईल अशी कथा करणं अवघड आहे. खूप अवघड आहे. वक्त्यासाठी अवघड आहे आणि श्रोत्यासाठी तर ती मेजवानी आहे. श्रोत्यांसाठी खूप चांगलं आहे. असा विषय आमचा चालू होता गाडी. आता आमची कोणत्या पट्टीत बसते आम्हाला काय ते हनुमानजीला माहिती. निघाला केवट पुढे, त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी, त्याच्या मागे 4-5 लेकर. पळतोय. गर्दनी का कपडे घातलेले तिला ते फाटके तिचे कपडे वर डोक्यावर पदर घेते आणि ते त्याचा सर्व लवा जमा घेऊन. गरीबाचं खूप असते महाराज, खूप असते गरीबाचा प्रपंच. सगळा लवा जमा घेऊन केवट आला गंगेच्या किनारी. प्रभू रामचंद्र बसले दगडावर. प्रभू रामचंद्र म्हणतात आला का केवट. म्हणे हो. म्हणजे प्रभू थोडं माफ करा बरं का, पाय धुवायचे ना. तर मग पाय धुवायचे ना प्रभू, तर बायकोला आठवायचं बोलून मी जरा ठीक आहे केवट. आता आम्ही तरी कुठं वनवासाला एकटे आलो. म्हणे घेऊन आलोच ना. तापस वेश विशेष उदास 14 वर्ष राम बनवास. तापस वेश तपस्वाचा वेश, विशेष रूपाने शेष म्हणजे लक्ष्मण, शेष नारायण, आणि दासी सीता. बरोबर, शेष नारायण सोबत आहे, सीता ही सोबत आहे. आणि मग काय गर्दनीला म्हणतो गर्दने प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ बस. डोक्यावर पदर घेते गरीबाची ते लेकरू. प्रभू रामचंद्राला दगडावर बसवताय गोड, आणि गर्दनी बसली. प्रभू म्हणे बोल पाहिजे. आणि माझा तरी लई येणा आहे, पण जेवढा येणा आहे ना म्हणे तेवढा राम भक्तीला शहाणा आहे. त्याने जीवनामध्ये खूप परोपकार केले, खूप गोरगरिबाचे अश्रू पुसले म्हणे. खूप राम कार्यामध्ये माझा तरी सहभागी झाला. खूप देवाचं करतो, खूप देवाचं करतो. देवाचं करता 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 थकत नाही, करतच राहतो. रात्रंदिवस नुसतं देवाचाच ध्यास आहे, देवाचाच ध्यास आहे. माझ्या धन्याला देवाचं कार्य लागलं का असं इतकं येड लागतं. एक वाचूस तर घरी येत नाही. म्हणजे माझं इतका येड आहे बरे.
महाराज या क्षेत्रामध्ये येडे लागतात. जे वेडे असतात तेच काहीतरी कार्य करून दाखवतात. इन बिगड़े हुए दिमागों में, अरे इन बिगड़े हुए दिमागों में भरे ये अमृतों के नच्छे हैं, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे. पागल माणसं लागतात महाराज, वेडे लागतात. आणि मग काय केवळ गर्दनी पायापाशी रडते आणि रडू राहिली, उतके देऊ 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 अश्रू आणू राहिले. माता माऊलींना अश्रू आणायला वेळ नाही लागत महाराज, पटापटा येतात. त्यांच्याकडे माया असते, प्रेम असते, त्याच्यामुळे लवकर अश्रू येतात. माणसं दगडी असतात, लवकर अश्रू येतात. आणि केवळ जातो काठवत घेतो हातामध्ये, आणि काठवत घेतलेली हातामध्ये बायकोने दिलेली काठवत आहे बघा. त्याचा प्रपंच कसा, दोन चाकाच्या रथाने, एक पत्नी आणि एक पती, हे दोन्हीचे दोन्ही चाक घेऊन त्याचा प्रपंच कसा प्रभू रामचंद्र रूपी समुद्राला मिळतोय. घेतो काठवत आणि काय करतो, गंगेच्या पाण्यामध्ये बुडवतो. जय गंगे जय गंगे जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी. श्री विष्णु भव सिंधुराकर तोफान, तारक त्याला तारण नेऊ, तारक त्याला तारण नेऊ, वदस्वेशाने करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी. जय गंगे जय गंगे बोला, जय गंगे जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदासरथी. जय गंगे जय गंगे. जय हो गंगा मैया, जय जयकार करतायत गंगा मैयाचे. आता हातामध्ये काठवत घेतलेली आणि काठवत घेऊन काय करतो, गंगेमध्ये बुडवतो. बुडवल्या बुडवल्या गंगा माता काय करते, त्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि गुप्त रूपाने हात फिरवते आणि गंगा मैया म्हणते केवटा, अरे जसा प्रभू रामचंद्राचा काय झालंय, माझा आणि प्रभूच्या चरणाचा वियोग झाला म्हणे, त्याच्यानंतर आज तू मला भेट करून दिलीस म्हणे प्रभूची. काय अर्थ, भगवंताने अवतार धारण केला, कोणता, वामन रूप. त्या वामन रूपाने काय केलं, एक पायाने पृथ्वी आटली, एक पायाने 7 स्वर्ग आटले वरचे. आता काय भू भुवा स्वाहा सत्या तपहा जना महा वरचे 7 लोक आटले, तर ब्रह्मलोकाला पाय गेला कोणाचा, वामन भगवंताचा. एवढा मोठा पाय ब्रह्मलोकाला गेला तर ब्रह्मदेवाने काय केलं, टप्पन कमंडलूतलं पाणी त्या पायावर टाकलं, धुतला आणि कमंडलूत पाणी भरून घेतलं. आणि तेच कमंडलूतलं पाणी भगीरथ राजाच्या तपश्चर्येमुळं जमिनीवर आलं, ती गंगा. याचा अर्थ काय, परमात्म्याच्या चरणाचं तीर्थ आहे गंगा, म्हणून एवढी पवित्र मानली जाते. गंगा म्हणते, अरे केवटा, आजपर्यंत माझी आणि प्रभू रामचंद्राच्या परमात्म्याच्या चरणाची भेट नव्हती. बाळा, मी माझ्या किनाऱ्यावर जन्माला आला, माझ्या आणि देवाच्या चरणाची भेट करून दिली. तुझ्या असणाऱ्या 17 पिढ्याचं सगळे पाप जाळून मी भस्म करून टाकते. कारण गंगा ही पापनाशिनी आहे महाराज. आणि ही गंगा आता आशीर्वाद देते, बाळाच्या डोक्यावरून हात फिरवते केवटाच्या. केवट काय करतो, आपल्या हातामध्ये ती काठवत घेतो आणि गोड काठवत घेऊन येतो प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ. गर्दनी जवळ आहे, उजव्या हाताला हात लावण्यासाठी आलेली गर्दनी. काही लोक म्हणतात ब्रह्मचारी माणसं असतात त्यांना खूप तिटकारा असतो संसारी माणसं, असं काही म्हणतात. तसं नसते का, तिटकारा नसतो. उलट आम्हाला विशेष वाटतं, कसं वाटतं एवढा प्रपंच कसं वाढतात.
4-5 गाई, 2-3 म्हशी, 5-6 लेकर, दुधाच्या कॅनी, 2-4 गाड्या, रोटेटर आहे, ट्रॅक्टर आहे, एवढे बसून चालवतात बघ. का नुसतं गाडीचं पंचर घालतात पण कसं चालवतो. कसंही प्रपंच असू द्या पण असा असा कसा त्या प्रपंचाचं शेवटचं स्थान परमात्मा असं. देवा 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 सगळं केल्यानंतर देवाचं नाव निघलं पाहिजे. सुरुवातीलाही देव आणि शेवटलाही देव, मग आनंद. काय महाराज गोड अशा पद्धतीने हा केवळ पाणी घेतो गंगेचं प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ. हे प्रपंचातलं सुख येणार. जोडीनं कथेला येणं, जोडीने एखाद्या यज्ञाला बसणं, जोडीनं पंढरीला पायी जाणं, हे प्रपंचातलं सुख. आणि केवट असा बसतोय बसतोय. कसं बसतोय आता हे नगर जिल्ह्यात सांगायची गरज नाही. नगर जिल्ह्यात ते बसण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे महाराज. धार काढायला नाही बसत का ते? धार काढायला कसे बसतात का तिथे कसे बसतात? धार काढायला पुढची तू बसली तसे बसतात. धार काढायला कसे बसतात? असे दोन्ही पायावर बसतात. ठीक आहे, दोन्ही पायावर बसतात आणि दोन्ही पायावर बसल्यानंतर दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ती बादली अटकावतात. अशी धार काढतात ना. 5-50 म्हशी यांच्या घरी महाराज आमची तब्येत मला माहित नव्हतं. खूप वर्षानंतर आमची भेट आहे आज तुमच्या कथेमध्ये. मागच्या 1 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा झटका आला. जुळण मला जुळण अर्ध्या अंगावर पूर्ण निकामी झालं. जुळण म्हणून वाटत नव्हतं. पण माझ्या या कथेने, या कथेच्या व्यासपीठाने पुन्हा माणूस जसा तसा बरोबर. कोण म्हणतं ताकद नाही वाटत, कोण म्हणतं याच्यात ताकद नाही. विचारा उदाहरण समोर कित्येक लोक आहेत मला त्या व्यासपीठाच्या सेवकाला आधार देते कथा. मग तो व्यासपीठाचा सेवक वर असो किंवा व्यासपीठाचा सेवक खाली असो, या महाराज यावर जय हो. आणि मग काय गोड अशा पद्धतीने केवळ आपल्या दोन्ही पायामध्ये ज्याप्रमाणे धार काढत असताना काय करतायत, दुधाची धार काढताना दोन्ही पायाच्या मध्ये बादली अटकवतायत. त्या पद्धतीने केवळ आपल्या दोन्ही पायामध्ये काय करतो, ती काठवत अटकतो आणि काठवत धरतो आणि गोड अशा पद्धतीने गंगेचं पाणी घेतो, प्रभू रामचंद्राच्या चरणाला लावतो आणि गोड अशा पद्धतीने पाय धुवायला सुरू करतो. आकाशातून देव देवता पुष्पवृष्टी करतायत. धन्य पुण्य पुण्य येही सब कोण आहे. पुण्य पुण्य आहे म्हणे हा केवट, पुण्याचा समूह आहे म्हणे हा केवट. याच्यासारखा तिन्ही लोकात भक्त कोणी नाही का परमात्म्याचे चरण धुवायला भेटले. आणि काय करतो, दोन्ही हाताने गोड अशा पद्धतीने गर्दनी हात लावते आणि चरण धुवायला सुरू करतो. तर कधी कधी काय होतं, पाणी टाकता टाकता कधी कधी गंगेला विसरतो. तर एक गंगा आहे त्याच्याकडे, एक गंगा आहे ती जमिनीवरची आणि त्याच्याकडे दुसरी गंगा आहे डोळ्यातल्या अश्रूंची. या डोळ्यातल्या अश्रूच्या गंगेने काय करतो, एक गंगा जमिनीवरची, एक असणारी या हिमालयासारखी त्याची श्रेष्ठ बुद्धी, त्याच्यातून वाहणारी ही डोळ्यातल्या अश्रूची गंगा महाराज. ज्या दिवशी देवासाठी अश्रू आला ना, समजून घ्या डोळ्यातून गंगाबाई गेली. आज गंगाबाई भेट देऊन गेली. एखाद्याला जर गंगा जाणं होत नसेल काशीला, वाराणसीला, हरिद्वार, ऋषिकेश, रुद्रप्रयाग, ब्रह्मप्रयाग, देवप्रयाग, इंद्रप्रयाग नाही जाणं होत असेल तर त्याने नुसतं मारुतीरायाच्या मंदिरात गेला, कुठं हरिकथेत बसला आणि हरिकथेत बसल्यानंतर त्याच्या डोळ्यातून जर देवासाठी अश्रू आला, समजून घ्यायचं आज गंगाबाई येऊन भेट देऊन गेली. त्या अश्रूला फार किंमत आहे. आणि मग काय गोड अशा पद्धतीने काही
गंगेच्या पाण्याने, काही स्वतःच्या अश्रूने पाय धुतो आणि धुत असताना काय म्हणत येतं केवटाच्या काय माहिती, धुता काय करतो, इतका जोरात चोळायला लागतो म्हणे प्रभू जास्तच मळ दिसतो म्हणून जोराने चोळायला सुरू करतो. प्रभू रामचंद्र हालायला लागतात. सीता मातेकडे पाहतो म्हणे लईच पायावर मळ दिसतोय प्रभूच्या. सीता माता काही पाहत आहे, विनोद करतो. आणि मग काय हलतायत प्रभू रामचंद्र म्हणतायत अरे केवटा, हे केवटा म्हणे काय, म्हणे अरे भाऊ इतका जोरात दूर राहिलास म्हणे पाय, अरे एवढे जोरात जर पाय धुतले तर मी पडल म्हणे खाली. म्हणे प्रभू पडण्याचं जर जास्त भेव वाटत असेल तर एक काम करा, तोल जाईल असं वाटतंय ना. म्हणे हो. म्हणे मग एक काम करा, दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे बरोबर आधार सापडेल. आणि मग काय वाटत प्रभू श्री रामचंद्र सीता मातेकडे पाहतात, लक्ष्मणाकडे पाहतात आणि हा भोळा महाराज प्रभू रामचंद्र इतकं भोळं कोणी नाही, याच्यासारखा दरबार दुसरीकडे नाही. याच्या दरबारामध्ये न्याय होतो. राम राज्याचा न्याय निराळा असतो. अरे कुत्र्याला सुद्धा राम राज्यात न्याय भेटायचा म्हणून न्यायाची देवता आहे. आणि मग काय दोन्ही हात घेतायत, केवटाच्या डोक्यावर ठेवतायत. आकाशातून देव देवता पुन्हा पुष्पवृष्टी करतायत. केवटाच्या डोक्यावर ठेवले केवटाला भाव समाधान. प्रभू पाय धुतो थोडं, म्हणे बोल केवटा. म्हणे प्रभू लईच मायाळू हात येऊ म्हणे तुमचा. जसं जन्माला आलो आई डोक्यावर हात फिरवायची, बाळ डोक्यावर हात फिरवायचा, म्हणे एवढं गोड नव्हतं वाटत, पण प्रभू तुम्ही असं डोक्यावर हात फिरवलं लई मस्त वाटतं. तसंच राहू द्या म्हणे प्रभू. म्हणे केवटा मला जावं लागेल. म्हणे गेले ना तरी असं कधी तुमच्या हाताला स्मरण आलं ना तर माझ्या डोक्याची आठवण करायचं. म्हणजे केवटा लई प्रेम देऊ राहिला रे केवटा, हे केवटा तुझं कर्ज होऊ राहिलं रे माझ्यावर. अयोध्येतून निघालो ना मी, त्याच्यानंतर दुःखात होतो म्हणे, तुझ्यासारख्या भक्ताच्या सानिध्यात आल्यानंतर मला समाधान वाटायला. आणि मग काय गोड अशा पद्धतीने गंगेच्या पाण्याने पाय धुतो आणि काय करतो ती काठवत. म्हणे प्रभू असेच बसून धुरला मी तर परत धुईल बरं कमी, काळजी करू नका, दिवसभर धुत राहू म्हणे आपण. म्हणे नाही मी असं निवांत बसतो. हातामध्ये काठवत घेतो आणि काठवतीतून द्रोण बनवतो आणि सगळ्या असणाऱ्या शृंगभेरपूरचे लोक सगळे रांगेत उभे राहत आहेत. आम्हाला द्यावं, आम्हाला द्यावं. केवट तो जो सगळ्या गावाला तीर्थ देतो माझ्या. जी गंगा प्राप्त झाली राम नामाची, राम तीर्थाची गंगा ज्याच्या वाट्याला आली, केवट तो जो सगळ्या गावाला तीर्थ देतो. म्हणून केवटाची भूमिका करणारी माणसं काही गावामध्ये असतात. त्यांची इच्छा असते की राम तीर्थ सगळ्याच्या बरोबर पोहोचावं. आणि मग काय गोड अशा पद्धतीने घेतो ते पाणी आणि ते तीर्थ. सगळे 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 लोक उभे राहतात, मला द्यावं, मला द्यावं, मला द्यावं. आणि राम भक्तीची गंगा सगळ्या शृंगभेरपूरच्या लोकांना. सीता माता म्हणते भाऊजी, म्हणजे काय, म्हणजे भाऊजी एक काम करा, म्हणजे काय आपण रांगेत उभं राहू. म्हणजे कशासाठी, मी त्याच्या हातचं तीर्थ नाही घेणार म्हणजे तीर्थाच्या हातचं नाही घेतलं, नाही जरी घेतलं म्हणे भाऊजी पण तोटा त्याचा नाही आपलाही म्हणे, आपला एक दिवस बिना तीर्थाचा जाईल म्हणून चला म्हणे. आणि जाताय गोड अशा पद्धतीने चरणाच्या जवळ लक्ष्मण. आणि ते मग देत असताना केवट काय करतो, हातामध्ये ते तीर्थ आहे घेतो असं द्रोणामध्ये. लक्ष्मण हात पुढे करतात आणि टाकतायत आणि टाकल्यानंतर करतायत. लक्ष्मणाला आणखी राग येतो. का? कारण लक्ष्मणाचं यांचं मागच्या जन्मातलं वैर आहे बघा. ते वैर कसं, लक्ष्मण हे मागच्या जन्मामध्ये शेष नारायण आहे. हे शेषशाही शेष नारायणाचा अवतार आहे लक्ष्मण. लक्ष्मणाच्या शरीरावर प्रभू भगवान विष्णू झोपलेले आणि हा केवट एक जलचर प्राणी होता म्हणे. हा जलचर प्राणी परमात्म्याच्या पायाची इच्छा करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी क्षीरसागरामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरणाकडे येत होता आणि येता येता काय झालं तर प्रभू परम भगवान विष्णूच्या चरणाकडे आला. शेष नारायणाने पाहिलं हा कोणतरी जीव येत आहे म्हणून शेष नारायण त्याला फणी मारली. तो पाण्यात पडला, परत वर आला, परत फणी मारली, परत पाण्यात पडला, परत पाण्यात पडला नाही.
प्राण सुटले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे न्यायाने गंगेच्या पाण्याच्या किनारी जन्माला आला. आणि मग काय लक्ष्मण घेतायत तीर्थ, सीता माता तीर्थ घेतायत आणि हा केवट म्हणतो प्रभू माझी गाव माझी गरीबाची नाव हिला आदर द्या प्रभू. आणि मग काय प्रभू श्री रामचंद्र म्हणतायत अनेक ठिकाणी असं सांगतायत की प्रिया चढाई चढे रघुराई. अगोदर सीता मातेला बसवलं. रामायण शिकवतं काय कुठेही प्रवासाला गेल्यानंतर ज्यांनी लग्न केलेले त्यांच्यासाठी कुठेही प्रवासाला गेल्यानंतर प्रिया चढाई चढे रघुराई. अगोदर प्रियेला चढवावं कुठं त्या वाहनामध्ये आणि नंतर आपण चढावं. कुठल्याही वाहनामध्ये बसत असताना जर दाम्पत्य असाल तर आपण काय करावं, वाहनामध्ये बसताना काय करावं, अगोदर धर्मपत्नीला वाहनामध्ये बसावं आणि नंतर आपण बसावं. या महाराज आज संत दरबार लागलाय वा वा, जय हो जय हो जय हो. वरे अशी पुढं पडायला थोडंच इकडे सरका, पुढे या कोपऱ्याला या, इकडे अशी पुढून या, पुढून या, इकडून या अशी, इकडून या इकडून या. ही महाराज मंडळी नाहीये, हे पैठणचं नाथाची घरची फुल आहे महाराज. ही पैठण आले आज, नाथ आले महाराज, नाथांची रुपये ती पैठणची महाराज. परिचय करून देतो माझ्या समोर दीपकजी महाराज उगले, सद्गुरू वैद्य महाराज वारकरी शिक्षण संस्था मृदंगाचं गोड अशा पद्धतीचं शिक्षण देत आहेत. त्याच्यानंतर माझ्या डाव्या हाताला सोमनाथजी महाराज कराळे, महाराष्ट्रातले खूप प्रसिद्ध असणारी कीर्तनकार मंडळी आहेत. त्याच्यानंतर पलीकडे असणारे आमचे देहाडराय महाराज, ही सर्व मंडळी. मलहारी महाराज, मलहारी पाप हरण करतात. जिथे कीर्तन झालं त्या गावात पापड तुटले. अशी महाराज मंडळी त्या टाळ्या वाजवा. गोड अशा पद्धतीने केवट काय करतो, हे गंगेचं तीर्थ घेतो आणि काय करतो, त्या सर्व लोकांना वाटतो हे प्रभू माझी नाव हजर आहे. असा हात असा करतो केवटला, त्याला असं वाटतं की माझी नाव सोन्याचीच नाव आहे का काय. नाव तुटकी फुटकी, नावेला अजिबात काही देखणे पण नाही, पण हात करताना असा करतो की माझी जशी काही सोन्याची. महाराज गरीब का असेना, एखादा कितीही गरीब असू द्या, किती गरीब असू द्या, पण त्याचं साधन जर शुद्ध असेल ना, काय करतं सोन्याच्या नावेला. महाराज साधन शुद्ध पाहिजे म्हणून त्याने आदर आणि त्याला सार्थ स्वाभिमान त्याच्या नावेवर. आम्ही जसे आहोत तसे आहोत, पण तुझे आहोत हा स्वाभिमान केला. हा बाटले कायनात, तो फकीर बोलतो हे भगवान हा बाटले कायनात, ये सब माया तेरी लेकिन तू मेरा. ही सगळी माया तू काय बनवलं ना, घे वाटून चल. भावगंदकीमध्ये वाटाघाटी होतात ना, तसं देवाशी भक्त वाटून घ्यायला निघाला आणि तो म्हणतो हे देवा तुला वाटाघाटी करायची ना, चल घे म्हणे. तू जेवढं बनवलं ना, ही सगळी माया तुझी, पण तू माझा. भक्त काय करतो, ही माया आली कल लगे माई कपला तेथे माझ्या अर्थ नको दे. आणि गोड अशा पद्धतीने काय करतो, तीर्थ वाटतो प्रभू रामचंद्राला. नावेमध्ये बसवतो, सीता माता बसलेली आहे, राम बसलेले, लक्ष्मण बसलेले आणि शेवट गुह राजा. काही काही जे फोटो असतात ते फोटो मध्ये गुहक राजा दाखवतच नाही, हा गुह राजा पण सोबत. आणि गोड अशा पद्धतीची केवटाची नाव निघाली आणि नावेत बसण्याच्या अगोदर गुडखीट टेकवतो आणि त्या नावेला काय करतो, स्वतःच मस्तक टेकवतो, नमस्कार करतो. महाराज साधनावर प्रेमाचा उभा. आपल्या घरामध्ये जे ग्रंथ आहे ना, त्याला असे कळक्या मळक्या कपडे ठेवून मुखमटी कपडे लावावे, मस्त आनंदात ठेवावं. का हे साधन आहे महाराज, हे बाकीचे साधन इथंच राहतील,
या बाकीच्या साधनाचं पेट्रोल डिझेल कधी संपू शकतं, पण हे जे हे ह्या पेट्रोल डिझेलवर हजारो तरतील, कोट्यावधी तरत राहतील एवढी ताकद या साधनामध्ये. आजपर्यंत किती तरले घरात असणारी ज्ञानेश्वरी, घरात असणारी गाथा, घरात असणारा टाळ, घरात असणारा मृदंग, या साधनाची इज्जत असावी, इमानदारीनं त्याची सेवा असावी. आपण आपल्या मखमली कपड्याला, घरातल्या लिननच्या कपड्याला जेवढं जमतो ना तेवढ्या ग्रंथाला जपवा. आणि मग काय गोड अशा पद्धतीने त्या नावेमध्ये बसवतो प्रभू रामचंद्राला. आणि मग काय राम लक्ष्मण जानकी माता केवटाची नाव सजली महाराज. सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण? अरे ज्याच्या हृदयरूपी नावेमध्ये ज्ञानरूपी राम आहे. एक श्रेष्ठ भक्त कोणता? ज्याच्या या देहरूपी, या हृदयरूपी मंदिरामध्ये ही नाव आहे आपली महाराज. या नावेमध्ये ज्ञानरूपी राम बसलेला आहे. ज्याच्या हृदयरूपी असणाऱ्या आगारामध्ये, त्या नावेमध्ये भक्तिरूपी सीता बसलेली. ज्याच्या असणाऱ्या या हृदयरूपी नावेमध्ये वैराग्यरूपी लक्ष्मण बसलेला आहे. आणि ज्याच्या हृदयरूपी नावेमध्ये सेवारूपी गुहक बसलेला आहे. आणि ज्याच्या हृदयरूपी नावेमध्ये स्वतः तो प्रेम रूपाने विराजमान आहे. अशी असणारी ही नाव परमात्म्याला आनंद देते. आणि एवढंच नाही, त्याची होणारी जी कथा आहे ना, त्या नावेची, या देहाची, या शरीराची, ती कथा सुद्धा केवट कथा जगाला आनंद देते म्हणा. आणि मग काय निघतायत सगळे लोक, जय जयकार करतायत. केवट रडतो, रडत आत बसतो, वल्ले हातात घेतो, डोक्याला लावतो, जय श्रीराम. सगळे लोक वर हात करतायत आणि बोलतायत जय श्रीराम, जय जय श्रीराम. निघाली नाव रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राम पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. मुख में तुलसी घट में राम, जब बोलो तब सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. बोलो रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. तेरी जीवन मैया पार न होगी राम के बिना, तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. भगवान की जय. नावेमध्ये बसलेला केवट नाव पलीकडच्या किनारी घेऊन जातो. आणि काय म्हणत ते तर पुन्हा वापस ठेवतो.
प्रभू म्हणतात, अरे केवटा किती वेळ, आता थकलोय मी. म्हणे प्रभू आम्ही 84 लाख येऊन फिरतो, कधी थकत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जननी जठरे शयी. किती जन्म झाला पेरा, गणित नाही जाता. तुम्ही एवढ्या छोट्याशा जागी थोडासा विहार करा प्रभू. नौका विहार केल्यानंतर माणसाला बरं वाटतं. जास्त कधी यात्रेतले लोक जर थकले थोडं नौका विहार लय येड्याने करायला लागले, नौका विहार थोडे जास्तच फिरव जरा. नौकेमध्ये बसते आणि प्रभू रामचंद्र आनंदाने काय करतायत त्या गंगेच्या पाण्यावर. असं वाटतंय ज्ञान आणि भक्तीचा आज संगम झाला. भक्ती ही गंगा आहे, राम भक्ती जेव्हा सुरसरी धारा. आणि पलीकडच्या किनाऱ्यावर जात असताना लक्ष्मणाला राग येतो, बाण मारण्यासाठी काढतायत. केवट म्हणतो, बरु तीर मारे लखन पाय तब लकीन पाय पार उतार. गोस्वामी तुलसीदासजी केवटाला मदत करतात. म्हणजे बरु तीर मारे लखन पाय. मला लक्ष्मण बाण मारण्याचा प्रयत्न करतात म्हणे, पण काय सांगावं म्हणे, मी मारू द्या म्हणे. लक्ष्मणाने बाण मारला तर लक्ष्मण तुम्हाला सांगतो म्हणे नावेतच चकमक उडते म्हणे. लक्ष्मण मागच्या जन्मामध्ये तुम्ही शेषनारायण होते म्हणे, फणी मारली पाण्यात पडलो तर गंगेच्या किनारी जन्माला आलो. आणि आता जर बाण मारला ना म्हणे तर ध्यानात ठेवा, आता जर तुम्ही मला मारलं ना तर ध्यानात ठेवा, आता इथं मेलं ना तुमच्या घरातच जन्माला येईल म्हणे. लक्ष्मण म्हणे मी मारायला मोकळा देतो. लक्ष्मण खूप आनंद आहे की त्याच्या गोड नावेमध्ये बसवतो आणि काय करतो, पलीकडच्या किनाऱ्यावर घेऊन जातो प्रभू श्री रामचंद्रांना. आणि प्रभू रामचंद्र उतरताय, केवट खाली उतरतो. केवट उतरी दंडवत केला. केवट खाली उतरतो आणि दंडवत प्रणाम करतो. प्रभू सकुच यही नाही कछु दिला. प्रभू रामचंद्राला संकोच वाटतो, काय अरे माझ्या केवटाला मी काहीच नाही दिलं. प्रभू रामचंद्राला वाईट वाटतं. सीता मातेकडे बघताय, सीता माता आणि प्रभू रामचंद्राची नजरेला नजर होती. महाराज याच्यात प्रपंचाचं सूत्र आहे महाराज. सीता माता लगेच आपल्या हातामध्ये अंगठी जी लग्नामध्ये दिली, ज्याच्यामध्ये असे काही रत्न आहेत की एका एका रत्नाची किंमत, एका एका खड्याची किंमत पृथ्वी मोलाची आहे. आणि ती अंगठी काढते, पिय ही अकीसिये जान निहारी मनी मुदरी तब मन मुदित होता. कही कृपाल लेबू उतराई केवट चरण लगे अकुलाई. कृपाळू प्रभू रामचंद्राच्या हातात देते. प्रभू रामचंद्र हातात मुद्रिका घेतात आणि केवट असा हात जोडतो. तर प्रभू रामचंद्र म्हणतात, हात पुढे करून हातात ठेवतो म्हणे प्रभू नको बरे. काय सांगू प्रभू तुम्हाला, आजपर्यंत अनेक काळ मी मजुरी केली म्हणे, बहुत काल मैं किन्नी मजुरी, आज दिननी पिती बनी भली भुरी. इतक्या हजारो जन्माची मजुरी करत आलेला हा जीव आहे प्रभू. काय नाही झाला, कधी गाढव झाला असेल, कधी घोडा झाला असेल, कधी हत्ती झाला असेल, कधी माणूस झाला असेल, कधी पशु पक्षी, अनेक जन्म मजुरी करत आला, पण त्याची व्यवस्थित मजुरी त्याला कोणी दिली नाही. पण आज प्रभू रामचंद्राची थोडी नोकरी करायला भेटली प्रभू, तर त्याचं भरपूर फळ भेटलं म्हणे महाराज. नाथ भैरवी, हे प्रभू आजपर्यंत भरपूर मजुरी केली, त्याचं फळ मला भेटलं म्हणे. काय फळ? नाथ आज मैं काहन दोष दुख दारिद्र नाथ आज मैं काहन पावा मिटे दोष दुख दारिद्र. काय नाही भेटलं प्रभू सांगा.
मला सर्व भेटलं, तुमच्या चरणाचं तीर्थ भेटलं, त्याच्यात सगळं काही भेटलं. जर द्यायचंच असेल तर फिरती उबार मोही जो देवा, फिरती बार बारे मोही जो देवा, फिरती बार मोही जो देवा, सो प्रसादु में सिर धरने, सो प्रसादु में सिर धरने, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जर द्यायचं असेल तर प्रभू वापस येत असताना काय देतात ते मी प्रसाद म्हणून घे. म्हणून काय करा, मला कृपया ऋणात टाकू नका. मुद्रिका घेतायत, प्रभू रामचंद्राकडे देतायत. आणि हा केवट प्रभू रामचंद्र केवटाला हात जोडतात. केवटा, अरे वनवासाला निघालो आणि पहिल्या टप्प्यामध्ये मला वाटलं होतं मी ऋषी मुनीचं कार्य करेन, पण पहिल्या टप्प्यामध्ये ऋणी झालो रे मी तुझा. तुझी मजुरी माझ्या जन्मभर ध्यानात राहील. जे आपल्या हृदयरूपी नावेमध्ये देवाला बसवतात, देव त्यांना विमानात बसवतो. माझ्या तुकोबरायांनी आपल्या हृदयरूपी नावेमध्ये देवाला स्थान दिलं, तर शेवट देवाने काय केलं, तुकोबरायांना विमानामध्ये बसवून घेऊन गेले. म्हणून आपल्या हृदयरूपी नाव, ही नाव परमात्म्याचं बसण्याचं स्थान आहे. मला सगळं दुनियाला काही द्या, पण अंतकरण देण्याची वेळ आल्यानंतर त्या अंतकरण फक्त रामाला द्या, देवाला द्या. अंतकरण देऊ नये. पैसे लागले घेऊन जा, धन लागलं दौलत अरे घेऊन जा, पण अंतकरण देऊ नका. हे अंतकरण देवाचं. मामेकम शरणम व्रज, त्याला शरण जात असताना अंतकरण लागतं. आणि मग काय, केवळ गोड अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र पुढे निघतायत, जातायत. गोहक राजा प्रभू रामचंद्राला घेऊन सुंदर अशा पद्धतीचं प्रयाग नावाचं तीर्थ आहे इलाहाबाद. त्या इलाहाबाद नावाचं प्रयाग तीर्थ, ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती तीन नद्या वाहतात. आणि मग काय म्हणे, याला प्रयागराज तीर्थराज म्हणतात. सगळ्या तीर्थाचा राजा आहे. त्या तीर्थराजाला जात आहे, त्रिवेणीचं स्नान करताय. शेजारी अक्षय वट नावाचं ठिकाण आहे, ज्या अक्षय वटाच्या जवळ भरद्वाज मुनीचा आश्रम आहे. भरद्वाज मुनीच्या आश्रमात जातात, दर्शन घेतात. भरद्वाजी म्हणतात, जेवढे आज सुफल तप तीर्थ त्यागू, आज सुफल जप जोग विरागू, सुफल सकल शुभ साधन साजू, आराम तुम्ही अवलोकत आले. सगळे साधन, सगळे जप तप आमचे काय झाले म्हणे, पूर्ण झाले. राम प्रभू आज आम्हाला तुमचं दर्शन झालं. आणि मग काय विचारतायत, भरद्वाजीच्या सांगण्यावर पुढे निघतायत. काही दोटी लोकांना, ब्राह्मण लोकांना सोबत घेतायत. गोहकाला म्हणतात, गोहक तू वापस जा. गोहक म्हणतो, प्रभू मी काही 4 दिवस वनातले रस्ते मला माहित आहे, मी तुमची काही सेवा करेन. म्हणून गोहक राजा काय करतो, सोबत जातो चित्रकूट पर्यंत. चित्रकूटला जातात आणि प्रभू रामचंद्र काय करतायत, त्या ठिकाणी निवास करतायत. आणि निवास करतायत. निवास केल्यानंतर 2 झोपड्या बनवतायत. गोहक मदत करतो, एक राम प्रभू आणि सीता मातेसाठी, आणि एक त्यांच्या असणाऱ्या पूजेचे फुलं सामग्री ठेवण्यासाठी. प्रभू रामचंद्र चित्रकूटला राहतात नाही, सगळीकडे सामावून जातात. चित्रकूट रघुनंदन छाये, समाचार सुनी सुनी कुणी आहे. चित्रकूट स्वरूप होतात. म्हणून आजचेही लोक चित्रकूटला जर तुम्ही गेलात ना, ते म्हणतात रामचरितमानस मध्ये लिहिलेलं आहे काय, चित्रकूट रघुनंदन छाये. रहे नाही लिहिलं, म्हणजे रहे म्हणजे काय, राहिले नाही लिहिलं, छाये लिहिलं. ज्ञानोबा आळंदीमध्ये राहिले नाही, आळंदी रूप झालं, समाधिस्थ झाले. मला पुन्हा एकदा आनंदाने गोष्ट सांगतो. ज्ञानोबाईच्या समाधीचं संरक्षण करण्यासाठी 11 मारुती माऊलीच्या मंदिरात 11 रुद्र आहेत. तरी खूप महत्वाची मला माहिती भेटली की ज्ञानोबाईची समाधी आहे आळंदीमध्ये, त्या समाधीच्या जवळ 11 मारुती. सगळेजण मोजले तर 11 होतात. महाराज ज्ञानोबाईंना सुद्धा मान्य, तुका म्हणे रुद्रा अंजनीची आ तुम्हाला 11 रुद्र चित्रकूटला राहिले प्रभू रामचंद्र. पण
जब जब राम अवध सुधी करे तब तब बारी विलोचन करे. जेव्हा जेव्हा राम प्रभूला अयोध्येची आठवण येते, काय करताय, त्या कामतगिरीच्या शिखरावर जातात आणि असं पाहतात अयोध्येकडे. असं वाटतं की दिसेल माझी अयोध्या, दिसेल माझी अयोध्या. पण प्रभू रामचंद्राला भरताची आठवण येते आणि भरताची आठवण आल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू भरून येत आहेत. माग माझ्या अयोध्येचं काय. आता गुहराजा प्रभू रामचंद्राला पोहोचून वापस फिरलेला आहे. गुहराजाची वाट पाहत पाहत केवट वापस आला. केवट वापस येताना त्यांनी काय केलं, त्याची नाव लोटत 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 पोहत पोहत पाण्यामध्ये नावेत बसला नाही महाराज. केवटाचं एक मत आहे काय, ज्या नावेत राम बसला त्या नावेत मी परत कोणाला बसवणार नाही. पोहत पोहत केवट लोटत लोटत अलीकडच्या किनाऱ्याला. सगळ्या लोक म्हणे अरे केवट आला, म्हणे म्हणे नाव धरा नाव धरा. नावीला धरलं परीला बाहेर काढा आणि बाहेर काढला. बायकोच्या गळ्यात पडून बाहेर मोकळून रडला, हे गर्दने मला राम बोलले काय की मी परत येईल म्हणून, मी पुन्हा येईल म्हणून. अगं राम प्रभू वचन निभावून आहेत. दोघेही रडले. तेव्हापासून केवटाने नाव ठेवली गंगेच्या किनाऱ्यावर. रोज गंगेचं पाणी घ्यायचं, नावेला स्नान घालायचं आणि प्रदक्षिणा करायची. सीताराम 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 सीताराम. 14 वर्ष केवटाने नावेची सेवा केली. आणि मग काय, त्याच्यानंतर काही काळानंतर गुहक आला आणि गुहक आल्यानंतर अलीकडच्या किनारे आला आणि परत त्या वडाच्या झाडाखाली ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने आपल्या डोक्याच्या जटा बनवलेल्या होत्या त्या ठिकाणी आले आणि गुहक रडायला लागले. का, जसे राम गेले ना तसे 5 घोडे त्या वडाच्या झाडाला मारले. अन्न खाईना पाणी पिलं. सगळे शृंगवेरपूरचे लोक रोज सकाळी घास घेऊन जातात. हे घोड्यांना खा ना, येतील ना राम. राम म्हटलं की घोड्याच्या डोळ्याला पाण्याची धार. सुमंत्र एखादा पिशाच लागलेला वेडा माणूस असतो तसा उठतो, अरे राम आले कुहका, अरे कुहका, हे घोड्या तो राम आले रे, राम आले रे असं आरडतो झोपेतून. अर्ध्या रात्री किंचाळतो आणि गुहक पाहतो त्या सुमंत्राची अवस्था. जातो जवळ. सुमंत म्हणे कोण, म्हणे मी गुहक आलो. रे गुहका, म्हणे सुमंत्रा तुम्ही सचिव आहात, धैर्य धीर धरा. म्हणे सचिवाकडे धीर पक्का पाहिजे. म्हणे धीर धरा. म्हणे मी सांगतो तेवढं ऐक. म्हणे काय गुहका, तुझं नंतर ऐकतो, अगोदर मला सांग राम सीता आली का. खाली बसला, हातात हात घेतला. म्हणे भाऊ नाही आली. मी विनंती केली म्हणे शिखरावर, कामतगिरी पर्वताच्या शिखरावर, पण राम वापस नाही आले. एक समाचार सोडलाय तुमच्यासाठी काय की सुमंत्र बाबा अयोध्येत जा आणि माझ्या पित्याची काळजी घ्या. आणि मग काय, प्रभू श्री रामचंद्राची वार्ता घेऊन गुहराजा सुमंत्राला उठवतोय. सुमंत्राला कसं बस रथामध्ये घोडे बांधले जात आहेत आणि रथाला घोडे बांधल्यानंतर सुमंत्र बाबा काय करतायत, रथाला लगाम मोडतायत, चाबूक मारतायत, पण घोडे तर चालायला पाहिजे. घोडे अयोध्येच्या दिशेने नाही, घोडे गंगेकडे पळायला माग माग पाहताय. परत सुमंत्र खाली पडतो आणि तोंड जोडून रडायला सुरू करतो. हे गोका, या मुक्या प्राण्याला काय उत्तर देऊ रे. आणि तुला सांगतो राम जन्मी जब आई नाही, त्या रामाची आई कौशल्य पळत पळत येईल. सुमंत्रा माझा राम कुठे, काय उत्तर देऊ त्या आईला. धाई पूछे जब मोही राहू, मला राजा पळत येऊन विचारेल, हे सुमंत्रा सांग ना माझा राम कुठे, काय उत्तर देऊ त्यांना मी. म्हणे धैर्य धारण कर. माझ्या गोस्वामी तुलसीदासांनी असं सांगितलं, एखादा ब्राह्मणाचा पुत्र काशीला विद्या शिकण्यासाठी जावा आणि विद्या शिकण्यासाठी गेल्यानंतर 12 वर्ष
वर्ष शिकावा आणि 12 वर्ष शिकून वापस येत असताना जिम्मी धोके मत पान करी सचिव सोचते ही बाती. तो ब्राह्मणाचा कुमार आपल्या गावाला येत असताना एका ठिकाणी झोपावा आणि एखाद्याने त्याला पाणी भरून दारूच पाजल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या राग त्या कुमाराला जेवढ्या वेदना होतील ना तशा वेदना या सचिवाला व्हायला. पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीप्रमाणे वेदना व्हायला लागल्या. असं सांगतात सुमंत्र अयोध्येपर्यंत येईपर्यंत काय झाले म्हणे, डोळ्याची नजर कमी झाली. जास्त रडू नये माणसाने, जास्त रडल्यानंतर माणसाच्या या डोळ्याची नजर कमी होते. सुमंत्राला दिसले ना चाच पडतो, हे घोड्याकडे तुमच्या पाया पडतो रे. आता न राम न राजा या दोघांच्या मध्ये माझी आणि की त्यात सुपारी सारखं झालं रे. चला मला अयोध्येला घेऊन पाया पडतोय. कसा बसा येतो सायंकाळच्या समयाला आणि सायंकाळच्या समयाला आल्यानंतर अयोध्येमध्ये पाऊल ठेवतो आणि पाऊल ठेवल्यानंतर दुरून अयोध्येचा अगोदर दर्शन घेतो. शांत अयोध्या, कुठं चूल नाही पेटलेली, सगळे शांत चिडी चूप, एक नाही दोन. आणि संध्याकाळच्या समयाला अयोध्येमध्ये येतो. सुमंत्राला विचारताय, सुमंत्र राम राम सगळ्या नगरामध्ये सगळ्या अयोध्येमध्ये बातमी पोहोचते सुमंत्र आले हो. सगळ्याला आशा आहे काय की सुमंत्र रामाला घेऊन येते. घोडे नाही आणताय. सुमंत्र म्हणतात मला माझ्या मित्राकडे घेऊन चला दादा, आणि मित्राकडे घेऊन चला. आणि मग काय येत आहे मित्राच्या राजा दशरथाच्या कक्षामध्ये. सुमंत्रा, हे सुमंत्रा, जी महाराज इकडे भाऊ, तुझीच वाट पाहत होतो मी. हे सुमंत्रा इकडे रे. पळत जात आहे म्हणे महाराज, एवढ्या मोठ्याने बोलू नका म्हणे, वेदना होत आहेत म्हणे, तुमची परिस्थिती तुमची स्थिती आता व्यवस्थित राहील म्हणे. सुमंत्रा तुला एक सांगू का, हे सुमंत्रा, अरे एवढा गोड रामासारखा माझा लेख सुंदर, माझी सून एवढी लक्ष्मी सारखी, अशी गोड लेकर जर वनवासाला जात असतील सुमंत्रा, त्या वचनामुळे काय जाळ करायचं रे त्या वचनाचा. सुमंत्रा राम आले का म्हणे नाही. म्हणे सीता म्हणे नाही. म्हणे मग सुमंत्रा मी आतापर्यंत तुझी वाट बघत होतो म्हणे, आता मी थांबत नाही म्हणे. महाराज म्हणे हो. म्हणे सुमंत्रा मला जगणं कठीण व्हायला लागलं रे, मला जगणं कठीण व्हायला लागलं. घडोघडी रामाचा चेहरा, त्या सीतेचा निरागस चेहरा समोर दिसतो. आणि तू का आला सुमंत्रा. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. रखवारे तो आलीला, रखवारे तो आलीला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला.